अक्षरयात्रा अंतर्गत प्रसारित करीत आहोत. कादंबरीकार प्रमोद रोहणकार यांची विनोद गवळी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी. निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची. श्रोतो नमस्कार, मी विनोद गवळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो अक्षरयात्रा आपल्या कार्यक्रमामध्ये. श्रोतो, आपण आपल्या ह्या अक्षरयात्रामध्ये नेहमी मराठी साहित्य क्षेत्रातील जे प्रतिभावंत आहे, जे लेखक आहे, कवी आहेत, अशा विविध महानुभावांना आपल्या इथे आमंत्रित करीत असतो आणि त्यांच्याकडून त्यांनी जे कार्य केलेलं आहे, साहित्य क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्यांच्याविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये असंच एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे, प्रमोद रोहणकार सर. ते कादंबरीकार आहेत, त्यांचे कथासंग्रह आहेत, बालकथासंग्रह आहेत आणि त्यांनी काही पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. तर आज आपण त्यांचा हा प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर, मला सुरुवातीला तुम्हाला हा एक प्रश्न विचारावासा वाटतो की साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही लिखाण करावं, पुस्तकांचं लेखन करावं, कादंबरी लेखन करावं, हे तुम्हाला का वाटलं? मला सर आता याला म्हणायचं तात्पर्य असं की माझे वडीलच लेखक होते, पुरुषोत्तम रोहणकार त्यांचं नाव, आणि त्यांचे पुस्तकं पण प्रकाशित झालेले आहेत आणि महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेले ते ख्यातनाम लेखक म्हटलं तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी मराठीमध्ये एम ए केलं आणि साहित्याची आवड ही होतीच. सुरुवातीला मी वर्तमानपत्रामध्ये छोट्या मोठ्या कथा लिहिल्यात, ती प्रकाशित झाल्यात. त्यानंतर असं वाटायला लागलं की कुठंतरी आणखीन आपण मासिकांना, मॅगझिनना कथा लिहावीशी. आणि मासिक आणि मॅगझिन म्हटलं तर वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, गुन्हेगारी, विनोदी, सामाजिक. तर त्याच्यामध्ये मला असं सरळ मार्ग असं वाटलं की एक विनोदी कथा मी लिहिली. त्या कथेचं नाव होतं फ फ आणि फ. ती सर्वात प्रथम सातारा येथील हा हा या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. ते वर्ष होतं 1989. त्यावेळेस माझे वडील शासकीय नोकरीवर असताना गडचिरोली येथे होते, मी पण त्यांच्यासोबतच होतो. तेव्हा ती प्रकाशित झाल्यानंतर एक लेखक प्रत मला मिळाली आणि सोबत 300 रुपयाचं मानधन पण मिळालं. तो आनंद आणि ती साहित्य पाहून माझा आनंद असा गगनात मावेनासा झाला. खरोखर ते अशी प्रेरणा मिळाली आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. एकामागे एक मग बालकथा लिहिलेत, ते पण प्रकाशित झालेत. कथा लिहिल्यात, कथेचं स्वरूप वेगवेगळ्या स्वरूपात लिहिण्यात आलं, गुन्हेगारी स्वरूपाच्या, काही गूढ कथा, त्या स्वरूपाच्या मासिकांनी ती प्रकाशित केलेत. आणि त्या हिशोबानं माझा प्रवास हा साहित्य क्षेत्रातला हा चालत राहिला, तो आजपर्यंत अविरत चालत आहे. म्हणजे एका विनोदी कथेनं तुमचं जीवन बदलून टाकलं असं म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला एक सामान्य नागरिकावरून एक लेखकावर ती कथा घेऊन आली. बिलकुल मान्य सर. तुम्ही कथासंग्रह पण लिहिले, कादंबरी पण लिहिले, हो सर. आणि कादंबरी लिहिताना कादंबरीचं स्वरूप वेगळं आहे, कथांचं स्वरूप वेगळं आहे. प्रश्नच नाही, वेगळं दोन्ही भिन्न भिन्न आहे. सुरुवातीला सर मी कथाच लिहिल्या, मग असं वाटायला लागलं की एखाद्या आपण कादंबरी लिहावं, हाती असा विषय घ्यावा एखादा. तो सतावतो सर लेखकाला, गुपचूप असा बसू देत नाही. एखादं कुठं आपण जर गेलो कार्यक्रमात म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये गेलो, त्या हिशोबानं मला असं वाटायला लागली तर सगळ्यात प्रथम माझी कादंबरी मी वेश्या जीवनावर लिहिली. अच्छा. अनुभव काहीच नाही, परंतु आपण चित्रपटामधून, नाटकामधून वेश्याचं वर्णन पाहतो. ती कादंबरी रसिक प्रकाशन नांदेड यांनी सर ते प्रकाशित केली आणि ती एवढी पॉप्युलर झाली की त्याच्या 2 ते 3 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अच्छा. त्यानंतर मग आता खेड्यागावात वास्तव्याला असल्या कारणाने काही काळ का असेना, मला असं वाटायला लागलं की सरपंच, ग्रामसेवक आणि गावातले म्हणजे वातावरण याच्यावर मी कादंबरी लिहिली, समाधी. ती समाधी कादंबरीचं तात्पर्य असं की सरपंच असतात गावचे, ते गावाच्या विकासासाठी अविरत असे झगडत राहतात. आता गावचं राजकारण म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे कसं राहते. त्यानंतर ते व्यक्तिमत्व सरपंच आपल्या एक्सपायर्ड होतात, म्हणजे मृत्यू पावतात.
त्यानंतर त्यांचं कार्य अलौकिक असते, म्हणून ते पूर्ण गाव मिळून त्यांची समाधी बांधतात. म्हणून मी त्या कादंबरीचं नाव समाधी दिलं. ती वऱ्हाडी भाषेत आहे. ग्रामीण जीवनावर यथार्थ दर्शन घडवणारी ती कादंबरी आहे. आतापर्यंत साधारणतः किती कादंबरीचं लेखन तुम्ही केलं असेल? माझे 13 ते 14 कादंबऱ्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा एक भूमिहीन नावाची कादंबरी आहे. अच्छा. अभिनंदन प्रकाशन कोल्हापूरवाल्यांनी प्रकाशित केली. ती पण भरपूर गाजली. अच्छा. त्यानंतर तुम्ही कथासंग्रह लिहिले. हो सर, त्याविषयी कथासंग्रह काय लिहिले. सांगाल? माझा कथासंग्रहचं काही विनोदी कथा प्रकाशित झालेल्या होत्या वर्तमानपत्रामधून. त्याचा मी संग्रह केला. त्यानंतर काही गुन्हेगारी स्वरूपाच्या होत्या, त्याचा मग वेगळा मी कथासंग्रह केला. 13 ते 14 कथासंग्रह आज माझ्या नावावर आहेत. बालकथा संग्रह आहेत. आणि दिवाळी अंकांनी दरवर्षी साहित्य हे असतेच. अच्छा. तुम्ही एक साप्ताहिक चालवता. त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही विविध नामवंत सिनेनट आहे, दिग्दर्शक आहे, यांचे मुलाखती घेतलेले आहे. हो, भरपूर घेतल्या. याविषयी काय सांगा? आणि त्या संदर्भात एखादा अनुभव असेल तर तो आमच्याशी तुम्हाला साजरा करता येईल. हो सर, नक्कीच. मी शब्दशिल्प नावाचं एक साप्ताहिक चालवतो. अनेक दैनिकामध्ये मी अकोला येथे कार्य पण केलं, वृत्तसंपादक म्हणून. त्यामधून अनेक लोकांचा संपर्क आला. नेते, अभिनेते, अभिनेत्री. त्यातला किशोर शहाणे यांचा एक किस्सा सांगतो मी. अकोल्याला महानाट्य शिवाजी महाराजांच्या नाट्यासाठी ते अकोला येथे दाखल झाले होते. तिथं त्यांच्या मुलाखतीचा माझा योग आला. त्यांनी जसं आपण चित्रपटामध्ये बघतो त्या प्रकारचं असं काही नसते. दिलखुलास त्यांनी मला मुलाखत दिली. आणि अकोल्याला आल्यानंतर जे नाट्याचा त्यांचा जो अनुभव होता, त्यांनी अकोला जर यायचा प्रसंग पडला तर मी पुन्हा येईल असे सासू नयनांनी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरारले. म्हणण्यात तात्पर्य असं की आपण पाहतो चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये ते वेगळं व्यक्तिमत्व वेगळं आणि प्रत्यक्ष जर पाहिलं तर ते व्यक्तिमत्व वेगळं. असाच अनुभव मला एक रमेश भाटकरचा आला. माहेरच्या साडीमध्ये त्यांचं रोल फार भयानक आहे. त्यांचा त्यांनी किस्सा सांगितला. आणि त्यांचे पण एक अशी जवळीकता आहे. शरद पोंक्षे झालेत, रवी पटवर्धन झाले, वर्षा उसगावकर झालेत. आता राजदत्त ज्यांनी देवकीनंदन गोपाला चित्रपटात दिग्दर्शन केलं, त्यांनी मला जे वाढण वाढो माझी कादंबरी लिहिली, मी वऱ्हाडी भाषेमध्ये लिहिली, संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित. त्यांच्यावर चित्रपट काढण्याची त्यांची इच्छा होती. मी त्यांना पुस्तकं पण भेट दिलेत. त्यांचा माझा संपर्क आणि ते गाडगे महाराजांना मानणारे व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष म्हणजे ते आपल्या विदर्भातील आहेत, हो. वर्धा जिल्ह्यामधील आहेत. आणि त्यांचा आणि माझ्या वडिलांचा खूप मैत्रीचा संबंध होता. त्या निमित्तानं मी पण त्यांना जवळीकता साधली, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. आता योग पाहू काय होते त्या पुस्तकावर, काय सिरियल घडते की चित्रपट घडते. ओके. म्हणजे या लेखन साहित्यामुळे तुम्हाला ह्या मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती, त्यांच्याशी जवळीक साधता आली. एकदम सर राईट बोललात आपण. हे साहित्य मला या साहित्याने भरपूर काही दिलं. अनेकांचा संपर्क आला, संबंध आला, मुलाखती घेतल्या आणि जवळून परिचय मिळाला. ते मी कसं विसरू. बरोबर. तुम्ही सुरुवातीला विनोदी कथेचा उल्लेख केला होता की ज्यामुळे तुम्ही ह्या साहित्य क्षेत्रामध्ये आला. हो. त्या कथेविषयी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? जर ती थोडक्यात ती कथा आमच्या श्रोत्यांना जर सांगता आली. जरूर जरूर. कारण ही विनोदी कथाच माझ्या साहित्याचा टर्निंग पॉईंट ठरला. ती कथा सर आता 1989ला प्रकाशित झाली. तो काळ म्हणजे सायकल असणं ही त्या काळातली फार मोठी अशी उपलब्धी होती. तर होतं आहे का की तो कामगार असतो, मिलमध्ये काम करतो. म्हणजे आता नायक लेखक म्हटलं तरी चालेल. आणि हा सायकलने जातो, सायकल स्टँडवर ठेवतो पार्किंगला. तिथं त्याचा जो सोबती राहतो तो परत ड्युटी संपल्यानंतर जेव्हा परत येतो तेव्हा तो त्या सायकलचं जे वालट्यूब जे आपण हवा मारतो ना, ते वालट्यूब काढून घेतो आणि खिशात टाकतो. मग याला पंचायत होते, आता कसं याला हवाही मारणं जमत नाही आणि आता हे कसं पायी जावाचं, घरी पायीच जावं लागत होतं. हे असे किस्से सर 1-2 वेळ झालेत. नंतर काय झालं, ते तो कंटाळला. असं 1-2-3 वेळ झालं. त्याला वाटलं की नाही हेच परवडण्यासारखं नाही, आपलं काहीतरी कोणी डाव काढतं आहे. तो रागाच्या भरात म्हणतो, हे नको मला ही नोकरी, मला अशी नोकरी नको, कोण मला त्रास देतो.
आणि तो त्या नोकरीला रामराम करतो, त्या हिशोबाची ती कथा आहे. आणि खरोखर अशी कथा होती की त्या कथेनंच मला या इथपर्यंत आणलं असं म्हणायला काही हरकत नाही. अच्छा. तुम्ही कथासंग्रह लिहिले. हे जे कथासंग्रह असतात, ही कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर घटनेविषयी असतात की तुम्ही सर्वसमावेशक अशा कथा लिहिता? नाही सर, सर्वसमावेशक. जसं आता कसं राहते, आपण जर एकाच गोष्टीचा हट्ट पकडला, सामाजिक कथा जसं लिहितो म्हटलं, तर मग असे आपल्या मार्केटला भरपूर आहेत ना, गूढ कथा संग्रहाची मासिकं आहेत, विनोदी पण आहेत. हम्म, आता गुन्हेगारी स्वरूपाची कथा जर तुम्ही विनोदी मासिकाला दिली तर ती प्रकाशित करतील नाही. बरोबर. त्यामुळे जशा स्वरूपाचे मासिक त्या हिशोबाचं मी साहित्य लिहिलं. जसं आता बालसाहित्य म्हणा, त्यांना त्या हिशोबाचं बालसाहित्य हवं, ते तसं त्या प्रकारे मी लिहिलं. तुम्ही बालसाहित्याचा उल्लेख केला. आतापर्यंत तुम्ही किती बालकथा संग्रह लिहिले असेल? बाळ आणि त्यातला असा एखादा अनुभव आहे का की जे लोकप्रिय कथा संग्रह म्हणून ठरलेला आहे तुमचा? हो, नक्कीच सर. मी आतापर्यंत माझे 6 ते 7 असे बालकथा संग्रह प्रकाशित आहेत. जसं सुबोध कथा, गंमत जम्मत, मुलांच्या गोड गोष्टी, देव दिसत का नाही असे त्यांचे शीर्षक आहेत. आणि त्यातला एक विशेष असं सांगायचं तात्पर्य असं की देव दिसत का नाही. आता देव हे दिसत नाही. तो एक पिंटू नावाचा मुलगा असतो. तो आईला वडिलांना शाळेत जातो. शाळेतून आल्यानंतर एकच तगादा लावतो, आई देव दिसत का नाही, आई देव दिसत का नाही. ती सांगते त्याला, बाळा देव दिसत नसतो. आपण तू प्रार्थना कर, हात जोड आणि देवासमोर उभं राहा. तुला कोणी दिसलं का? तो म्हणते नाही. मग आपल्या पाठीमागे देव आहे, आपल्या पाठीशी देव आहे, म्हणून देव दिसत नाही. अच्छा. या हिशोबाचं ते कथा आहे. हां हां हां. खूप छान तुम्ही कथा लिहिली ती बालकांसाठी. म्हणजे ज्या छोट्या मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न पडतात, हो, ते त्या कथेच्या रूपाने तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सोडवण्याचा केला. प्रयत्न केला. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये याच्यामध्ये आपल्याला एक गॉडफादर असतो आणि तो असायलाही पाहिजे. तर तुमचा असा कोणी गॉडफादर आहे का? हो, नक्कीच सर. तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. माझे गॉडफादर माझे आईवडील. आज त्यांचे 200च्या वर पुस्तकं सर प्रकाशित आहेत. आणि माझी आईसुद्धा संपादिका, प्रकाशिका होते एका साप्ताहिकाची. आणि मला घरातूनच हे संस्काराचे धडे मिळालेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांनाच हे श्रेय जे आहे, हे सगळे त्यांचं म्हणजे आशीर्वाद समजतो, की त्यांच्या आशीर्वादा कृपेने मी आजपर्यंत जे वाटचाल चालू आहे, ते अविरत चालू आहे. अच्छा. येस सर. श्रोतेहो, आपण बातचीत करत आहोत प्रमोद रोहनकर सरांशी. सर, आपण कादंबरी संग्रह लिहिले, कथा संग्रह लिहिले, त्याचबरोबर तुम्ही पुस्तकांचे पण लेखन केलेले आहे. त्याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल, विशेषतः पुस्तकांविषयी? पुस्तकाविषयी सर आता सांगण्यासारखं एवढंच सांगेल मी, जसं सुरुवातीला मी कथा लिहिली किंवा साहित्य लिहिलं हे वर्तमानपत्रात प्रकाशित झालं. त्यानंतर त्याचं संग्रह करून मी त्याचा कथासंग्रह तयार केला आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी प्रकाशकाकडे ते पाठविला. योगायोगाने मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की माझा गॉडफादर म्हणजे माझे आईवडील. त्यांच्या याच्यावर नावावर का होईना असं म्हणायला हरकत नाही. रोहनकरांचं साहित्य आहे, मग हे दर्जेदारच आहे हे समजून ते प्रकाशित होत गेलं, ते चालतच राहिलं. आजही माझं साहित्य आगामी जर विचार कराल तर माझी 2 कथासंग्रह आता या महिन्यामध्ये येतील सर, मार्चमध्ये. जे एक गुड्स कथासंग्रह आहे डाकबंगला नावाचा, आणि एक देव आपला नागोबुड्याचं 13 विनोदी कथासंग्रह आहे, ते येण्याच्या मार्गावर आहे. बरं. म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा जो वारसा आहे तो पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे. बरं, तुमच्या वडिलांचा वारसा तुम्ही पुढे नेला. हो सर. आता तुमची जी मुलं आहे हो. ते पण ह्या क्षेत्रामध्ये आहे की ते त्यांनी वेगळं क्षेत्र निवडलेलं नाही आहे? सर, सध्या तरी नाही. आता त्यांचा काही असा कल त्यांच्याकडे नाही आहे. आता ते त्यांचं वेगळी फील्ड आहे, साहित्य क्षेत्राकडे ते अजून आलेले नाहीत. बरोबर. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला आवड असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट नक्कीच. आहे. आपण आता मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहोत. हो, सांगा. आपले जे श्रोते आहे त्यातील काही तरुण श्रोते असतील, हो. काही जण लिखाण करत असतील, हो सर. तर ह्या नवोदित कवी, हो. लेखक हो सर. किंवा कादंबरीकार यांना तुम्ही शेवटी काय सल्ला द्याल?
मी सल्ला किंवा मार्गदर्शन करणार इतपत तर काही सर मी मोठा नाही आहे. मी नवोदित पिढींना एवढंच सांगतो की जे काही वाचक वर्गाची कृपा आहे, हा एवढं नम्रपणे सांगून इच्छितो की अलीकडे जसं तुम्ही म्हटलं युवा साहित्य वर्ग आहे, ही आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्यांच्या लेखनात अनुभव कमी दिसून येतो. त्यांनी शब्दांचा अवाजवी शब्दप्रयोग टाळावा. आपला अनुभव समृद्ध व सक्षम करावा. समर्पक, यथार्थ, सुयोग्य शब्दांची निवड व निश्चय करावा. अखेर चालणाऱ्या चालीतून वाट निघत असते, हे सत्य कोण नाकारेल बरं? एवढं संदेश मी देऊ इच्छितो सर. आजची जी मुलाखत आहे आपली ही खूप छान झाली असं मला म्हणावं लागेल. तुम्ही तुमच्याविषयी, तुमच्या साहित्याविषयी धन्यवाद आमच्या सर. श्रोत्यांना व्यवस्थित माहिती दिली आणि नवोदितांना चांगला सल्ला पण दिला. तुम्ही धन्यवाद आज सर. अकोला आकाशवाणीमध्ये आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, भोवऱ्यातही जीवन नौका, लाटेवरती लाट. गुरुदेवा रे सांग तुझ्या विण, कोण दाखविल वाट. निर्वाणीची हाक ऐकुनी, निर्वाणीची हाक ऐकुनी, चरणी देई ठावरे. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. निर्वाणीची हाक ऐकुनी, निर्वाणीची हाक ऐकुनी, चरणी देई ठावरे. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. हिंदोळ्यावर भविष्य झुलते, दैवचक्र हे कुणान कळते. हिंदोळ्यावर भविष्य झुलते, दैवचक्र हे कुणान कळते. प्रपंच पूजा करता करता, प्रपंच पूजा करता करता, पुरात बसला घावरे. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. कैवारी भक्तजनांचा, तोल सावरी मुक्या मनाचा. तू
कैवारी भक्तजनांचा तोल सावरी मुक्या मनाचा. गुरुदेवा तू तारण करता, गुरुदेवा तू तारण करता, सत्वपणाला लावरे. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. तुझ्या विण मार्ग दाखवी, अंधारिया ज्योत जागवी. कोण तुझ्या विण मार्ग दाखवी, अंधारिया ज्योत जागवी. आकांताने अर्पण केला, आकांताने अर्पण केला, चरणी भक्ती भावरे. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. आत्ताच आपण अक्षरयात्रा अंतर्गत कादंबरीकार प्रमोद रोहणकार यांची विनोद गवळी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.